नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. पुष्कळ दिवसापासून व्हिडिओ बनवते म्हणते, पण तब्येत माझी नरम गरम असल्यामुळे आणि हे माहोलच हा असल्यामुळे काही इच्छा झाली नाही. की ते माहोल तुम्हाला माहीत आहे किती खराब. अजितदादा काय वारले, नंतर किती भयानक प्रकरणं. तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकले नाही. मनस्थिती चांगली नव्हती माझी बनवायसाठी. पण आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून मी तुम्हाला 2 शब्द सांगते, पटलं तर घ्या. आपण जीवन जगत असताना आपल्याशी काय घडते हे पुढच्या व्यक्तीला काहीच माहीत नसते. फक्त धरली जीभ लावली आड्याला. दुसरं, त्या निजतेवरून त्यांची खानदान कशी असेल हे समजते. कोण्याही मुलीनं तू आणि दुसरं, लेडीजच लेडीच्या दुश्मन आहे. एखादी लेडीज जर स्वकर्तृत्वावर मोठी होते किंवा स्वतःच्या एखाद्या कोणाचाही समजा किंवा तिला भाग पाडल्या जाते कोणाची मदत घेतल्यासाठी, आणि ते मदत घेऊन ती सुखानं जीवन जगते, तर हे पण लोकाला खपत नाही. कारण त्यांना पाहिजे त्याच्यासारखे चोरी, लबाडी, लुच्ची, लफडे करणं अशा बाया त्यांना पाहिजे. कारण ज्या लेडीज खराब आहेत त्यांना, चांगल्या लेडीज आहेत त्यांची गोष्ट नाही आहे. ज्या नीच लेडीज आहेत की भंगारून भंगार त्या, आणि त्यांना वाव देणारे आपल्याच घरचे लोक असतात. पण कोण्याही मुलांनी जर खरोखर मुलगा जर जर शिकून सवरून जर आई मोठी करते, स्वतःचं अस्तित्व ठेवत नाही. काही काही तर कहाण्या मेषवाली स्वतःच्या आईनं स्वतःला अक्षरशः विकल्याच जाते ना. काम करणं म्हणजे विकूनच आहे ना. की एक मोठ्या पदावर नेतात, एक मोठ्या पदावर बसवतात. ते मुलं आईंना सतत 10 वर्ष अंधारात ठेवतात आणि शेवटी म्हणतात की आम्ही तुम्हाला सॉरी म्हणतो, आम्ही तुम्हाला हे म्हणतो. अरे, तू झाल्यापासून त्या माऊलीनं स्वतःचं काही पाहिलं नसते आणि तू अक्षरशः सगळं जग त्याला इग्नोर करू शकते, पण तू त्याचा साक्षीदार, एकमेव साक्षीदार असतो की काय परिस्थिती ती काय होती. आणि ज्यावेळेस तुमची आई म्हणते की तुम्हाला समजून सांगते की बाबा रे हे चांगलं नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही म्हणतात, ते लोक सांगतात मूर्ख, जे मूर्ख असतात घाणेरड्या खानदानीचे गंदानीचे किडे, की हे भांडण आहे. ते मुलं तसेच पकडतात की तुम्ही भांडण करता आमच्यासोबत. अरे भांडण नाही, तुम्ही चांगल्या मुलाचा ते कचरा करतात. तुम्ही त्यांच्याकडे 10-10 वर्ष घालतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतात. शेवटी तेच लोक तुम्हाला म्हणतात तुम्ही गू खाता, तुम्ही हलकट आहे, तुम्ही खोटे आहे, तुम्ही निकम्मे आहे, तुम्ही नल्ले आहे. अरे तुमच्या जिंदगीवर जे आई तुम्हाला सतत जे हिरो बनवण्यासाठी 20 वर्ष प्रयत्न करते, ते खोटारडे लोक तुम्हाला 2 क्षणामध्ये हिजडा म्हणतात, नंतर नल्ला म्हणतात, तू खोटारा गू खातं म्हणतात. काय जिंदगी आहे? आता तरी लक्षात ठेवा, कोण्याही मुलांनी आई वडिलाच्या विरोधात जाऊ नका. कारण आई वडील करतील हे कधी वाईट करत नाही. जे माऊली स्वतःचं अस्तित्व डावावर लावते किंवा जो माणूस स्वतः अस्तित्व डावावर लावून तुम्हाला एका पायावर उभं करते, तुम्ही जे माऊली 2000 काम करते, लोकांचे रक्ताचे बोळे काढते, ते माऊली तुम्हाला AC मध्ये 2.5 लाखाच्या गाडीत तुम्हाला चालवायची लायबिलिटी करते, आणि तुम्ही तिला काय खोटेपणा देता. तिला नुसतं खोटेपणा. कुठे भरसान रे बाबा. आणि कर्मा लौटके आता आहे. तुम्ही तिला खोटं ठरवलं, खोटं बोलता, तुमच्यासमोर तुम्हाला खोटं बोलण्यात तुमचाच एक दिवस बळी जाईल. लक्षात ठेवा. आता तुम्ही पाहत आहे ती सिया गोयल, 14 करोड की काही करोडचं लग्न होतं, त्या पोराची किंमत केली नाही, तर हे चवनिशा प्रेम काय कामाचं. आणि मी कोण्या व्यक्तीसाठी बोलत नाही. जेही मुलं वाया गेलेले आहेत, आईवडिलांशी खोटं बोलतात, खोट्या लोकांच्या नांदी लागतात, अशा लोकांसाठी हा संदेश आहे. आजचा जर खरं फ्रेंडशिप जरी साजरा करत असेल, तर आपल्या आई वडिलाच्या म्हटल्यानं ऐका. आई वडील तुमचे कधीही दुश्मना म्हणजे तुमचं वाईट होऊ देत नाही. तर ते करतील तर चांगलंच करतील. आजच्यासाठी एवढंच.